उशिरा का होईना सरकारला जाग आली। मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल 10 वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हे करू असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तेव्हा लाईन बारामतीतच येऊन घेतली होती आणि गेले 10 वर्ष सातत्याने हे आम्ही करू, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता होती, आजही आहे। नंबर्स कमी झालेले असले तरी आजही ते सत्तेत केंद्रात आहेत आणि राज्यातही आहेत। प्रस्ताव पाठवावा, दिल्लीत कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करावा। आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही आरक्षणाच्या बाबतीत जर त्यांनी बिल कॉम्प्रिहेन्सिव्ह आणलं तर आम्ही ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारला सहकार्य करेल। मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज या सगळ्या समाजांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याला न्याय मिळाला पाहिजे। राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष होताना दिसतोय, कोण जबाबदार आहे याला? सरकार। दुधाला भाव नाही, साखरेची परिस्थिती, इथेनॉलची पॉलिसी तुम्ही बघताय काय झालेलं आहे, कांद्याची परिस्थिती, सोयाबीन, कपास, आरक्षण, नीटची परीक्षा, त्याच्यानंतर मुलींना शिक्षणाचा शब्द दिला होता, तुमच्या चॅनलवर मी पाहिलं होतं, सगळ्या मुलींना यावेळेस फी भरावी लागलेली आहे। किती अजून मुद्दे तुम्हाला सांगू। अतिशय असंवेदनशील सरकार, ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार, घर फोडा, पक्ष फोडा, आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी एवढंच करून सत्ता, 200 आमदार आहेत त्यांचे, 200। क्रांती घडू शकतात इच्छा असेल तर, पण इच्छाशक्ती नाही ना या सरकारची। मराठा समाजाचं जे आरक्षण आहे, सगळे सोयरे हा एक शब्द आणि 54 लाख जे कुणबीच्या नोंदणी झालेल्या आहेत ओबीसी, ती रद्द करावी अशी मुख्य मागणी आहे ओबीसी आंदोलकांची। तुम्ही कसं याकडे पाहता? कुठलाही व्यक्ती महाराष्ट्रात जर आंदोलन करत असेल तर जर संवेदनशील सरकार असेल तर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे। ही लोकशाही आहे, लोकशाही चर्चेतूनच प्रश्न सुटतात। त्यामुळे ज्यांनी कोणी मागणी केली आहे त्या सगळ्या मागण्यांची चर्चा, सरकार 200 आमदारांचं सरकार आहे, मार्ग काढला पाहिजे। एकीकडे हे सरकार जरांगेंना सगळे सोयरे शब्द ऍड करू असं आश्वासन देतं, इतके दिवस जरांगे त्यासाठीच भारताच आंदोलन करतात, तेच सरकार आता ओबीसीच्या व्यासपीठावर जाऊन म्हणतं की सगळे सोयरे हा शब्दच असणार नाही त्याच्यात। हा तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। हेच तर विचार नाही सरकारला, जुमलेबाज, अखंड जुमलाबाजी, दोघांनाही फसवतात। अर्थातच डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ, तुमच्या चॅनलवरच दिसतंय, मला वेगळं बोलायची गरज नसते। कॉन्ट्रडिक्शन्स ऑफ स्टेटमेंट, दिस गव्हर्नमेंट, मला आठवतं देवेंद्रजी आमच्याबद्दल बोलायचे की यांचं सरकार कॉन्ट्रडिक्शन्सनीच पडेल, ते कॉन्ट्रडिक्शन्सनी नाही पडलं, आईसनी पडलं। कॉन्ट्रडिक्शन्स आमच्यात नव्हते महाविकास आघाडीमध्ये, या बाजूला आहे।